यहाँ आने को थोड़ा हमने टाइम ही ले लिया बट या मैं जराशी थोडीशी अशी मल्टीलिंग्वल राहणार आहे, म्हणजे थोडं मराठी थोडं हिंदी. नाहीच जमलं मराठी तर मग मध्ये मध्ये माझं इंग्लिश हिंदी असं येत राहील. मला असं वाटतं की खरंच आम्ही वॉर्म झालो आहे, म्हणजे सगळ्यांचे हेड्स एकदम मस्त हलले की हो चालेल ते तुमचं. 2-3 जणांना मी ओळखतच होते, कोले सर आणि स्मिताताई, आणि बाकीच्यांना जसं म्हटलं तसं आज फर्स्ट टाईम मिळते, तरी आपलं जे एक मधलं टीचर बॉन्डिंग आणि फॉरेन लँग्वेज हे सगळा जो बेस आज आला आणि FLOA हे आपलं जे एक कॉमननेस सगळीकडे आलं आहे त्याच्यामुळे, आणि अडके सरांचं वॉर्म तर मी काय म्हणू, त्यांची जी वॉर्म सगळ्यांना आम्हाला मिळाली आहे ना, इट्स गोइंग टू टेक अस अ लाईफ टाईम मेमरी. सो आपण सगळे एक चेन आता इथे तयार झालीच आहे. पहिला सवाल मी गोरख सरांनाच प्रश्न विचारते. गोरख सर, 32 वर्ष, आता मी म्हणते की मी एवढ्या वर्ष झाले जर्मन भाषा शिकवते, पण 32 वर्ष प्रिन्सिपल एका ह्याच्यातले, आणि आता एवढ्या स्कूल्सला घेऊन सगळ्यांना बरोबर यायचं म्हटल्यावर किती मोठी जबाबदारी आहे, किती नॉलेज, किती एक्सपिरियन्स गोळा केलंच असणार आपण. आणि त्याच्यासाठी मग आता जे हे नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तर आपल्याला सगळ्यांना वॉर्म देतच आहे, पण ह्याच्याबरोबर मग हे नवीन आयडियाज आपल्या करिक्युलममध्ये नवीन सब्जेक्ट्स आणायचे, हे कसं वाटतं आपल्याला गोरख सर? यायला हवं, गरज आहे. नवीन आपण अनेक गोष्टी शिकल्या पाहिजे. त्यामध्ये आजचा जो विषय आहे जर्मन आणि फ्रेंच ही तर गरजेचीच आहे, कारण विद्यार्थ्यांना शेवटच्या तळागाळापर्यंत नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर आपण भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितलं तर सुरगाणापेठ असेल किंवा नाशिक जिल्ह्याचं शेवटचं टोक जे बोलठाणा असेल किंवा इकडं आपण इगतपुरी घोटी बघितलं तर भौगोलिक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत ही जे आज आपला हा जो महत्त्वाचा विषय आहे जर्मन आणि फ्रेंच भाषा ही जाण्यासाठी मला वाटतं मी पहिल्यांदा लेले सरांचं खूप मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण नाशिक जिल्ह्यामध्ये पहिला असा हा कार्यक्रम होत आहे की जे पुण्यामध्ये होत होतं किंवा मुंबईमध्ये होत असेल, परंतु आज आपण नाशिकमध्ये हा जो कार्यक्रम ठेवला आहे याच्याबद्दल मी पहिल्यांदा लेले सरांचं अभिनंदन करतो. कारण ही जी भाषा आहे ह्या भाषा आपण शिकत असताना आपल्याला त्यामध्ये पालक असेल किंवा अनेक जो समाज घटक त्यामध्ये समाविष्ट असतात, तर यांना सोबत घेऊन आपण जर अजून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन जर बऱ्याच गोष्टी केलं तर मला वाटतं हे अवघड होणार नाही. कारण ग्रामीण भागात, शहरी भागात अवघड नाही, परंतु ग्रामीण भागाचा जर एक विचार केला तर पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी जर्मन हा विषय त्यांना माहीत नाही किंवा फ्रेंच हा विषय माहीत नाही. कारण त्या पालक असेल किंवा विद्यार्थी बहुत प्रमाणात आता काही पालक असेल किंवा विद्यार्थी असेल शहराशी निगडीत आहे, त्यांना काही गोष्टी आता थोड्याफार प्रमाणात माहीत झालेल्या, परंतु काही विद्यार्थी काही पालक असे आहे की ते शिक्षणाच्या प्रवाहात नाही किंवा त्यांना कुठल्या गोष्टीचं कुठं जावं त्याचं मार्गदर्शन असतं, कुठल्या शाळेत जावं, ॲडमिशन घ्यावं, कुठं जाऊ नये, ह्या गोष्टी बऱ्याच मोठ्या प्रमाणात जे ग्रामीण भागातले लोक आहे, शहरी भागात ठीक आहे, शहरी भागात जो मनुष्य असतो ते त्याला बऱ्यापैकी तो बघत असतो, परंतु ग्रामीण भागाचा जर आपण जास्त मोठ्या प्रमाणात विचार केला, मला असं वाटतं की याच्यावर जर अजून लेले सरांनी की आपण सगळ्यांनी जर थोडा फोकस टाकला, मला वाटतं कोले सरांना ग्रामीण भागातूनच आलेले कोले सर मी ओळखतो, चांगले माझे मित्र आहेत, त्यांच्या शाळा पण आहे. त्याच्यानंतर आता ज्या निवेदिका होत्या पवार मॅडम ह्यासुद्धा आम्ही एकाच ठिकाणी, हे ठीक आहे, परंतु आपल्याला जर प्रचार आणि प्रसार करायचा, ज्या गोष्टी आपल्याला भाषेचं नॉलेज विद्यार्थीपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना मी सरांशी हा विषय बोलणार होतो की अनेक अडचणी येतात. पहिली अडचण आहे ती म्हणजे फीची, कारण ग्रामीण भागामध्ये शहरी भागांमध्ये पण आहे. आता मी ज्या भागामध्ये नोकरी करतो गांधीनगरसारख्या ठिकाणी गेले 32 वर्ष मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे अनुभव घेतलेले
खूप चांगले अनुभव आहे. काही ठिकाणी थोड्या बहुत प्रमाणात आहे थोडी परिस्थिती आहे, पण मुलांना जर आपण किंवा पालकांना जर विश्वासात घेऊन ह्या गोष्टी जर केल्या तर मला वाटतं अवघड असं काही नाही. कदाचित हे नाशिक शहरामध्ये हा प्रोग्राम घडतोय, हा खरोखर आपण नशिबान आहोत की ह्या ठिकाणी हा. त्याबद्दल थँक्यू. म्हणून ते गेम चेंजर म्हणून काम करणार आहे नक्कीच. Yes. हे जे आज आपण स्टेप घेतलाय, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग जो आपण विचार करतोय की आपण मुलांना शिक्षकांचं काम काय असतं, फक्त प्रोत्साहन द्यायचं काम असतं. पालकांना पण, पेरेंट्सला आपण कन्व्हिन्स करायला पाहिजे की नाही, त्यांना आपण वाव देऊया, त्यांना स्वप्न बघायचं हक देऊया. हे जे आपण आज काम करणार आहोत ते आपल्याला खरंच म्हणजे खूप पुढे नेणार आहे मुलांना, आणि ते आपण नेहमीच करत राहू. आणि म्हणूनच माझा जो पुढचा प्रश्न आहे तो अपर्णा मॅडमला आहे. आणि अपर्णा मॅडम, मी जेव्हा when I started teaching, I started with kindergarten. Now kindergarten is again a German word. Kinder म्हणजे लहान मुलं आणि किंडर जॉय, किंडरगार्टन. तर म्हणजे लहान मुलांना आपण कुठल्या वयापासून सायकॉलॉजीप्रमाणे नवीन भाषा किंवा फॉरेन लँग्वेजचा एक स्टेप देऊ शकतो. आय टेल यू द रिझन. थिंग्स आर रिअली चेंजिंग. म्हणजे खूप वस्तू बदलत आहेत आता. आधी जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा आमचं एक कॉस्मोपॉलिटन लग्न होतं, म्हणजे मल्याळी मॅरिड टू गुजराती. आता जेव्हा आम्ही चाइल्ड स्पेशलिस्टकडे गेलो ना, तर ते म्हणे 2-2, 3-3 भाषा एकदम शिकवू नका, त्यांच्यावर स्ट्रेस येईल आणि ते बोलणारच नाही मग. असं म्हणजे विचार होता एक 35-40 वर्षापूर्वी. आत्ताचा विचार असा नाही आहे. 85 बिलियन न्यूरॉन्स लहान मुलांच्या डोक्यावर काम करतायत एकाच वेळी, आणि एक आईसबर्गचं टिप फक्त नॉलेज आपण त्यांना देतोय. तर आपलं काय मत आहे त्याच्यात? सो आय सेकंड युअर थॉट मॅम. द लॅक ऑफ अवेअरनेस, जे मी आधी पण बोलली की आत्ता पण जे शिक्षक आले आहेत किंवा जे मुख्याध्यापक आले आहेत ते प्रायमरी आणि सेकंडरी सेक्शनचे आले आहे. सो कोणीच हा विचार करत नाही की गोष्ट एक्सपोजर, पूर्ण प्रभुत्व नाही, पण एक्सपोजर हे लहान वयापासून देणं गरजेचं आहे. मुलं मातृभाषा शिकतात आहे, ती कशी शिकतात आहे, ती ऐकतात आहे घरी आणि मग ती बोलायला शिकतात आहे. स्क्रिप्ट इज अ सेकंडरी थिंग, दे विल लर्न इव्हेंच्युअली, बट एक्सपोजर इज व्हॉट इज मिसिंग नावडेज. तर पहिलं म्हणजे एक्सपोजर देणं गरजेचं आहे. आणि पॅरेंट्सला अजून एक म्हणणं आहे की herd mentality, Miss Thakur very rightly said, or someone said, I think you said, herd mentality म्हणजे ह्यांचा मुलगा शिकतोय म्हणून माझ्या मुलाला मी शिकवणार आहे, असं करता करता खूप सारे पॅरेंट्स आहे. आता सर ग्रामीण भागाबद्दल बोलले, पण मी थोडंसं अर्बन, बिकॉज द पॅरेंट्स दॅट वी डील ते असे येतात की मातृभाषा मराठी आहे हे कळायला खूप वेळ लागतो, मातृभाषाच मुलांसाठी फॉरेन लँग्वेज झाली आहे. सो वी नीड टू स्ट्राईक अ बॅलन्स. एक्सपोजर द्या. आणि जसं तुम्ही विचारलं मॅम की अप्पर लिमिट काहीच नाही आहे कुठली पण नवीन भाषा शिकायला. टिल एज 6 यू एक्सपोज द चाइल्ड टू मल्टिपल लँग्वेजेस अँड द चाइल्ड इज गोइंग टू ॲब्झॉर्ब. डोंट एक्सपेक्ट द चाइल्ड टू लर्न. आणि ह्याचं एक खूप आयडियल एक्झाम्पल म्हणजे ॲनिमल मूवीतलं गाणं आलं, ते डोक्यावर ग्लास ठेवून, ते सगळ्या छोट्या छोट्या मुलांना ते जमाल कुडू गाणं माहिती होतं. आत्ताचं रिसंट जे गाणं आहे, जे मला येत नाही पण आमच्या वर्गातली मुलं, छोटी छोटी मुलं ती म्हणतात. तर ही भाषा आहे, वेगळी भाषा आहे, मुलांना भाषा कळत नाही. अपील झालं तर मुलं ते रिपीट करतात, इमिटेट करतात. तर सगळ्यांना, बी इट पॅरेंट्स, बी इट टीचर्स ओव्हर युअर सिटिंग, की तुम्ही मुलांना एक्सपोजर द्या, मॉनिटर्ड एक्सपोजर द्या. आणि एक्सपोजर देता देता त्यांचा इन्क्लिनेशन कुठे आहे ते बघा. आणि स्लोली, ग्रॅज्युअली ग्रेड 1, ग्रेड 2 पासून एक स्ट्रक्चर्ड वेमध्ये वी शुड बी इंट्रोड्युसिंग अ फॉरेन लँग्वेज. आणि अगेन द टिपिकल बोर्ड्स, जसं केम्ब्रिज बोर्ड आहे, ICSE बोर्ड्स आहे, दे आर इंट्रोड्युसिंग इट ॲट द एज ऑफ 8 or at the age of 6. So we need to come together as a community, and maybe Vishwas Radio can help us for this, that early exposure is required.
म्हणजे कुठेतरी ती भाषा मुलांच्या कानावर एक 5 मिनिट 10 मिनिट दिवसातनं पडली की मुलांना त्याचं गोडी निर्माण होणार आणि मुलं इन्क्लिनेशन दाखवणार आणि स्लोली ग्रॅज्युअली स्ट्रक्चर्ड वेमध्ये शाळेत किंवा फ्रेंच लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन, हे मी लेले सरांना पण बोलले की तुम्ही मला लहान मुलांसाठी काय करणार आहे ते सांगा, आय एम इंटरेस्टेड. डेफिनेटली आज इंटरनेटचा तर इन्फ्लुएन्स इतका आहे की आपण म्हणजे आधी पण गाणं वगैरे मुलांना शिकवले, नर्सरी राईम शिकवले, एज्युकेशनल काही दाखवलं की ते ऐकतातच है ना. अब्रॉडला असले तरी ते टी व्ही लावून बसतात, त्याच्या खालचे ते सबटायटल्स तर काही वाचू शकत नाही, पण तरी ते म्युझिकच्या माध्यमाने ते नाचायला लागतात, भाषा शिकून जातात, काय काय वर्ड्स ग्रॅस्प पण करतात आणि मस्त छान त्यांना रमलेलं एक होऊन जातं ॲटमॉस्फिअर. पुढचा प्रश्न मला म्हणूनच सान्याला असेल. मिस सान्या, vast experience you've also collected for your age and multifaceted personality with dance and so many things in your this thing. You've been teaching French for so long and definitely I always say that when it comes to pronouncing, German is the easiest because जे आपण लिहितो तसंच वाचायचं येते. इंग्लिश आहे त्याच्यात कधी कधी चेंजेस येतात ते प्रोनाऊन्सिएशन्समध्ये, पण फ्रेंच जे असतात ते नाही. आज जर मला ते हॅलो म्हणायचं होतं फ्रेंचमध्ये तर मी 2दा विचार केला बोजो किंवा काय म्हणायचं आहे ते एक्झॅक्टली, आणि खूप सारे वर्ड्स म्हणजे आलेत ते बाकीच्या डिक्शनरीजमध्ये, आता ते ड्रिफ्ट झालं आहे त्याचं, पण तरी पण असं वाटतं की फ्रेंच शिकायचं म्हटलं की जरासं चॅलेंजिंगच असतं. मग असं कुठल्या वयापासून तुम्ही असं कम्फर्टेबल राहाल लहान मुलांना फ्रेंच शिकवायला? Thank you for the question. Actually, I would like to second your thoughts की जे छोटे मुलं असतात जितके लवकर शिकतात तितकं छान. ह्याच्यासाठी मी माझं पर्सनल एक एक्सपिरियन्स शेअर करीन मॅम. माय डॉटर इज 21 टुडे, सो वेन शी वॉज अ लिटल बेबी. तिची डॉक्टर होती शर्मिला कुलकर्णी, लिडिंग पिडियाट्रिशियन, आणि अलीना आहे तिचं नाव माझ्या लेकीचं. आणि ती साधारण 1.5-2 वर्षाची झाली होती आणि ती काहीच बोलत नव्हती. आणि मला खूप टेन्शन होतं, कारण एक तर तुम्ही टीचर, त्याच्यातनं तुम्ही माइलस्टोन्सची तुम्हाला नॉलेज असतं. सो आय वॉज व्हेरी वरीड. अँड मी जेव्हा शर्मिला डॉक्टरकडे गेली, मी म्हटलं डॉक्टर ही काहीच बोलत नाही. तर त्यांनी मला म्हटलं काळजी नको करू तू, आणि तिला टेबलावर बसवलं आणि माझ्याकडे बघितलं आणि म्हणे कुठल्या भाषेत बोलू. मला माझं आन्सर तिथे मिळालं, कारण माझी सासू आणि सासरे गुजरातीमध्ये बोलायचे, ती तिच्या सासूशी कच्छीमध्ये बोलायची, मी माझ्या हजबंडशी हिंदीमध्ये बोलायची, इंग्लिश आलं पाहिजे म्हणून इंग्लिश बोलायचं, मराठी माझी मातृभाषा म्हणून मी मराठीमध्ये तिला गाणे म्हणून झोपवायची, आणि फ्रेंचची टीचर असल्यामुळे मी तिच्याशी जबरदस्ती आलं पाहिजे म्हणून फ्रेंच बोलायची. आणि तेव्हा जेव्हा त्यांनी मला हा प्रश्न विचारला की कुठल्या भाषेत मी तिच्याशी बोलू, मी म्हटलं मला माझा प्रॉब्लेम कळलेला आहे, ह्याच्याने काही प्रॉब्लेम येईल का? अँड इट इज एक्झॅक्टली वॉट यू सेड, सूनर द बेटर. आणखीन आय थिंक शी वॉज 3.5 years ओल्ड. आणि आपण छोट्या मुलांना म्हणतो ना पाहुणे आल्यावर नाचून दाखव, बोलून दाखव. माझ्या मुलीला मी वेगवेगळ्या भाषेत प्रश्न विचारायची आणि ती सगळ्याचे उत्तरं द्यायची, आणि एव्हरीबडी यूज टू बी सो हॅपी. सो आय थिंक आय हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन की इट्स सूनर द बेटर, because I think that's what helped my child and also will help everybody around. Right. Contradicting what we just discussed with Ms. Sanya and Ms. Aparna, the next question comes to Anuradha ma'am. Anuradha ma'am, आपण कॉलेजला शिकवता. आज के वाघ सारख्या कॉलेजला अब्रॉड जाणारे ड्रीम्स बघणारे खूप असतीलच, पण मग त्या म्हणजे असं आपण सांगू शकतो का की त्यांना खूप लेट झाला आता, किंवा ते नाही शिकू शकणार, किंवा त्यांना डिफिकल्टीज येणार, चॅलेंजेस येणार, असं होईल का? की मग कॉलेज लेवलला सुद्धा म्हणजे भाषा आपण कुठल्या पद्धतीने तुम्हाला असं वाटतं की आपण आज शिकू शकतो की हे जरा आपल्याला सोपं जाईल किंवा बरं राहील म्हणजे त्यांनाही? येस, थँक्यू. ॲक्च्युली आत्ता आमच्याकडे जे कॉलेजमध्ये स्टुडंट्स येत असतात ते सिनियर कॉलेजमध्ये येतात. सो ऑलरेडी दे हॅव कम्प्लिटेड देअर 12th आणि त्यांचं स्कूलिंग झालेलं असतं. आणि आत्ता आपण ज्या सगळ्या विद्यार्थ्यांबद्दल चर्चा केली
त्याच्यामध्ये ग्रामीण भागातले होते, शहरी भागातले होते, कॉन्व्हेंट स्कूलचे होते, इंग्लिश मिडियमचे होते, सगळे स्टुडंट्स असतात. आणि आपण जर पाहिलं तर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जसं या मॅडमने सांगितलं की दे आर टीचिंग वन फॉरेन लँग्वेज अँड फॉर मोर दॅन 350 स्टुडंट्स ते शिकवत आहेत फ्रेंच. आणि त्यांना जो कॉन्फिडन्स असतो, ॲटलिस्ट दे लर्न द बेसिक्स. आणि मग पुढे जे आले तर आपण जर कंपॅरिझन केली तर जे स्टुडंट्स आहेत की जे अशा भागातून आले, जे शिकून आलेले आहेत, तर त्यांना जरी बोलता येत नसेल किंवा त्यांची लँग्वेजची लेवल किती झाली आहे आपल्याला माहीत नाही, पण तरीसुद्धा त्यांचा जो कॉन्फिडन्स असतो, त्यांच्या ज्या कम्युनिकेशन स्किल्स असतात त्या डेव्हलप झालेल्या असतात. आणि जसं आता मॅडमने सांगितलं की आत्ता अनेक फॉरेन कंट्रीजमध्ये जर्मन आपण म्हटलं तसं बाकीच्या लँग्वेजेस शिकल्या तर अनेक ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण सिनियर कॉलेजमधल्या स्टुडंट्सला ह्याचा अवेअरनेस नसतो. आणि दे आर लाईक की आपण जर सांगितलं आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये मल्टी लँग्वेजमध्ये आम्हाला ॲडिशनल कोर्सेस द्यायला सांगतात. तर त्याच्यामध्ये आम्ही जर फॉरेन लँग्वेज कोर्स हा कॉलेजमध्ये रन करतो तर आम्ही जर्मन लँग्वेजचे कोर्सेस 60 अवर्ससाठी रन केले आणि मोर दॅन 80 स्टुडंट्स ते शिकतात. पण जेव्हा त्यांना आपण दिलेलं असतं तर सम ऑफ द स्टुडंट्स दे आर लर्निंग फॉर द सेक ऑफ कम्प्लिटिंग द क्रेडिट, हा त्यांचा व्ह्यू असतो. आणि सम ऑफ देम आर इंटरेस्टेड. तर ते जे मनापासून शिकतात ना ते खूप पुढे जातात. हे आम्ही सुद्धा ऑब्झर्व केलेलं आहे. मेनी ऑफ आवर स्टुडंट्स आता ॲडव्हान्स डॉक्टर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जर्मनीला गेलेले आहेत, ऑस्ट्रेलियाला गेलेले आहेत. आणि दॅट इज द सक्सेस दॅट द कोर्स वी आर लर्निंग. आपण म्हणतो ना की सगळे आपल्याला 100% रिझल्ट नाही मिळणार, पण समवेअर वी हॅव टू स्टार्ट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कालच आमच्याकडे वसंत बर्वे, डॉक्टर वसंत बर्वे पहिले प्राचार्य होते आमच्या महाविद्यालयाचे, ते आले होते. तर त्यांचा आमचा गुरुपौर्णिमेसाठी स्पीच होता आणि त्यांना आम्ही गेस्ट म्हणून बोलवलं होतं. विवेकानंद केंद्रा थ्रू काम करतात ॲट द एज ऑफ 85. तर त्यांचं जे रिसर्च चालू असतं तर ते म्हणाले की आता सगळ्या विद्यार्थ्यांना सांगताना म्हणत होते की काय ठेवलं आहे तुम्हाला इंडियात, निघा आणि जा परदेशात जा. का बरं? तर मग म्हणे मी असं बोललो तर सगळेजण म्हणतील की मुलांना सांगतायत परदेशात जा. पण असा विचार करू नका, इथं राहून सुद्धा तुम्हाला काय ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि आपल्या देशामध्ये काय आहे आणि काय चालू आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. जसं शेतकऱ्याला खूप पाऊस पडला तर शेतात खूप पाणी साठतं तर तो बाजूला चर करतो आणि पाणी काढतो. तसं आपल्या इथं काय झालेलं आहे की खूप जास्त शिक्षण होऊन ह्याच्या एम्प्लॉयमेंटच्या संधी नाही आहेत. तर तुम्हाला जर तिथं मिळत असेल तर तुम्ही घ्या आणि त्यासाठी जे करायला लागत आहे ते सगळं करा. तर ह्यामध्ये मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादी फॉरेन लँग्वेज मुलांना इंट्रोड्यूस केली आणि त्यांचे हात आपण बळकट केले तर पुढे नक्कीच त्यांना संधी मिळतील. आणि हे करण्याचं काम आपण फ्लो थ्रू करू शकतो असं मला वाटतं. Definitely. So rightly said, that is what today, whatever we are doing on this dais is because of FLOA and we are so grateful to FLOA. पुढचा प्रश्न म्हणूनच कोले सरांना मी विचारते. असं आहे सर की इनर व्हीलच्या माध्यमाने मी भरपूर शाळांमध्ये गेले, त्यात सुखदेव स्कूलमध्ये पण आणि सगळे आश्रम शाळांमध्ये, आळंदीलाही गेलो, तिथेही खूप भरपूर शाळा, त्र्यंबकेश्वरला गेलो होतो जिथे म्हणजे नेहमीच वाघाची भीती आणि मुलांना कितीतरी चॅलेंजेस असतात. शैलेश सर पण म्हणत होते 4-4 किलोमीटर चालून, आणि जेव्हा मुलं शाळेत येतात पूर्ण भिजलेले, बिचाऱ्यांकडे युनिफॉर्म पण एकच असतो, रेनकोट तर कदाचित असतो की नाही, अशा परिस्थितीत जेव्हा ते शाळेला येतात आणि त्यांना आपण जर म्हटलं की ह्या जॉग्रफीच्या मॅपवर कुठेतरी आपल्या भारत देशाच्या बाहेर अशा देश आहेत आणि ते तुम्ही शिकताय म्हणून इथे जर्मनी, इथे फ्रान्स, इथे स्वित्झर्लंड, इथे स्वीडन, हे ऑस्ट्रेलिया, असे जे हे सगळे देश आहेत, तर त्यांचे स्वप्न जेव्हा चेहऱ्यावर बघतो, ह्याचा मी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स घेतलेलाच आहे इनर व्हीलच्या माध्यमाने.
पण मी कोल्हे सरांनाही रिक्वेस्ट करते की आता जर आपल्याला हे फ्लोआचं एक सपोर्ट मिळते तर हे जे चॅलेंजेस आहेत ते कशा पद्धतीने आपण कमी करू शकतो. सर्वप्रथम परमादरणीय वंदनीय व्यासपीठ, तसेच उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, पालक तसेच विद्यार्थी वर्ग यांना श्रद्धे नमस्कार. जय भारत, जय मानव. आपण जो काही प्रश्न केला आहे त्या प्रश्नाचं वास्तववादी उत्तर मी तुम्हाला देऊ इच्छितो. भारत विश्वगुरु भारत होता, आहे आणि असणार. त्यासाठी आपला हा जो काही प्लॅटफॉर्म आहे तो अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की भारताला सुपर पॉवर तयार करताना आपल्याला लँग्वेज बॅरियर येण्याची भीती आहे. तो लँग्वेज बॅरियर काढायचा असेल तर आपल्याला हा प्लॅटफॉर्म वापरणं संयुक्तिक ठरणार आहे. आणि त्यासाठी मला एक उत्तम उदाहरण द्यायचं असेल. आपल्या भारतीय लोकसंख्येचा विचार करता आणि असलेली संधी आणि नोकरीची किंवा व्यावसायिक संधी त्याकडे बघताना मी एक उत्तम उदाहरण देतो. आपल्या अजंठा आणि वेरूळ ह्या ठिकाणी जे काही गाईड आहेत ते ग्रामीण भागातले ज्यांना शिक्षणही पूर्ण नाही, त्याला टोपी आणि पायजामा घालणारे मी जवळून बघितलेले, ते लोक उत्तम पद्धतीने परकीय भाषेतून गाईड, जे बाहेरचे परदेशातून लोक येतात त्यांना गाईड करतात. हे उत्तम उदाहरण आपल्या भारतासाठी असेल. दुसरी उत्तम उदाहरण माझ्याकडेच आहे, ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. कोविड टाईममध्ये आपण जे काही स्ट्रगल करत होतो त्याच वेळेस मी 2015, नांदुरकर सर पण त्याला साक्षीदार आहेत, 2015ला मी म्हटलं की आपण परदेशामध्ये मला मराठी भाषा शिकवायची, मला मराठी शाळा सुरू करायची. परंतु काही कारणास्तव मला ते तिथपर्यंत पोचणं शक्य झालं नाही. परंतु कोविडने मला संधी उपलब्ध करून दिली. 2021च्या 11 जानेवारीला माननीय प्रतिभाताई पाटील, आपल्या माजी राष्ट्रपती, यांच्या शुभ हस्ते भारतातली पहिली मराठी शाळा वैश्विक लेवलते मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल सुरू करून आज सर्वसाधारण 22 ते 23 देशामध्ये आपण मराठी, इंग्लिश टू मराठी शिकवतो आहे. मला सार्थ अभिमान आहे. आपण भारत हा ज्ञानसंपदा असणारा देश आहे आणि आपलं ज्ञान हे इतरांना द्यायचं असेल तर इंग्लिश टू मराठी जसं शिकवतो तसं उद्या आपल्याला लँग्वेज बॅरियर काढण्यासाठी ह्या विविध भाषा शिकणं अत्यावश्यक आहेत असं मला वाटतं. आता शेवटचा मुद्दा जो आहे तो ग्रामीण भागामध्ये आपल्याला पोहोचण्यासाठी, जसं आता CSRवरती काम करणाऱ्या ज्या ताई आहेत तसं आपल्याला विविध सामाजिक स्तरावरती जे फाउंडेशन असतील किंवा विविध कंपन्या असतील त्यांच्या माध्यमातून जे काही डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि खरोखर मला असं वाटतं, थोडीसं माफी मागून बोलतो, ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये सर्वात जास्त पोटेन्शियल आहे आणि त्यांना अतिशय मनापासून काहीतरी करण्याची इच्छा आहे, परंतु तिथपर्यंत आपण पोचत नाही. जर मला असं वाटलं की ह्या लिले सरांच्या माध्यमातून किंवा आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म जर ग्रामीण भागात पाड्यापर्यंत, वाड्यापर्यंत जर गेला, भारत विश्वगुरु भारत होता, आहे आणि असणार हे सिद्ध होईल. आणि भारत या विश्वामध्ये महासत्ता असलेला जगातला सर्वात मोठा देश माझा असेल. भारत माझा देश आहे असं फक्त बोलण्यासाठी नसेल तर ते वास्तवादी उतरण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा उपयोग होईल असं मला वाटतं. थँक्यू. डेफिनेटली होणार आहे, डेफिनेटली. मी नेहमीच म्हणते की लहानपणीपासून ऑलिम्पिक गेम्स बघतो आपण टीव्हीवर आणि नेहमीच बघतो की अमेरिकात सगळं घेऊन जातोय, हाच घेऊन जाते, तेच घेऊन. मला असं वाटतं जर स्विमिंग सुद्धा आपण हे केलं आणि स्विमिंग आपले खेडेगावातले वगैरे सगळे ते नदीत कसे उड्या मारून आणि किती त्यांच्यात ती कॅपॅसिटीज, ते स्किल्स असतात, पण त्यांना ते बॅकअपच नसतो. जर आपण ते बॅकअप दिलं त्यांना आणि अपस्किल केलं तर डेफिनेटली खूप प्रोग्रेस आहे आपल्या देशाचा. आणि डेफिनेटली आज इकॉनॉमी आपण हे बघतोय तर 4th लेवलवर आलो आहे. त्याच्या पुढे आपल्याला जायला आता नो लिमिटेशन्स, नो लिमिट्स, द स्काय इज द लिमिट म्हणू शकतो आपण. इतकं आपण आता खरंच उंचीवर जाणार आहोत. आणि म्हणूनच म्हणजे मला नेक्स्ट क्वेश्चन स्मिताताईंनाच विचारायचा होता, पण फक्त एक पॉईंट हा पण विचारायचा होता. म्हणजे अनुराधा मॅमनी हे अर्धवट आपला तो टॉपिक राहिला म्हणून की मुलं बाहेर गेली की जा असं म्हणायचे आपण, ते गेली की गेलीच असंही नाही.
त्यांना दाखवूया आपण इथे आता आपल्याकडे आहे कॅपॅसिटीज, आपल्याकडे आहे ऑपॉर्च्युनिटीज, आपल्या देशात राहा, आपलं संस्कार बघा आणि तिथे जाऊन त्यांना आपल्या संस्काराची जाणीव होतेच डेफिनेटली. मी एक उदाहरण म्हणजे मी पण म्हणजे गुजराती आहे, मी सांगितलंच. मी कधी गुजराती शाळेत शिकले नाही, म्हणजे इंग्लिश कॉन्व्हेंट शाळेत शिकले आणि मग हिंदी होती, मराठी होती, सगळं होतं मला. आणि मग जर्मन शिकले, पण गुजराती शिकण्याचा मला काही अनुभवच मिळाला नाही. अरे मातृभाषा येत नाही तुला? आई वडिलांनी मग जरा कष्ट घेऊन मला ते शिकवलं. न्यूजपेपर वाचायला लावलं माझ्या आजोबांनी. आणि एक दिवस मग मी जेव्हा जर्मनीला गेले ना, मला खूप आठवण यायची घरची, आई वडिलांची. कधी बाहेर गेलो नव्हतो. 45 वर्षापूर्वी परदेशात रस्त्यावर सुद्धा कोणी इंडियन दिसत नव्हते. आता तर खूप आहे, सगळं खायला प्यायला सगळं मिळून जातं. गेल्यावर मला वाटते 2-3 महिने तर पोळी पण खायला मिळाली नव्हती, असे हाल होते. म्हणजे ते किती वेगळं होतं. किती ते मिस करत होते. पण वडिलांनी एक अट ठेवली, मला म्हणे एक पण पत्र तू मला इंग्लिशमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या भाषेत लिहू नको प्लीज. तेव्हा फोन, व्हॉट्सअप हे कुठे होते सगळे. गुजरातीत मला लेटर पाठव, भले 4 ओळ्याली, पण ते जे आपल्याला एक ओढ राहते. मग ते मराठी माणसं, आता माझ्याकडे पण स्वित्झर्लंडला एक खूप मोठा ग्रुप आहे जे सिमेन्सला नोकरी करतात. सगळे खूप महाराष्ट्रीयन्स आहेत आणि ते सगळे महाराष्ट्रीयन्स मला म्हणतात, मॅडम तुमचे जे फॉरवर्ड्स मराठीमध्ये येत असतील ना, प्लीज चांगले चांगले आम्हाला फॉरवर्ड करा, म्हणजे आमचा टच राहील, आमच्या मुलांना आम्ही ते सांगू, है ना. मग मला असं वाटतं की एक दिवस असा पण येईल की आपण पेनड्राईव्ह देऊ जर्मन लोकांना की अरे आमची भाषा शिका, आमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, संस्कार आहे, आणि येणारच आहे तो दिवस एकदा, है ना. मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या ह्या मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूलमध्ये जर्मनमधल्या 48च्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा शिकली. अरे वा वा, छानच छानच. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ अस. आपण हे करणारच आहोत एक दिवस, आपला देश वर येणारच आहे, प्रोग्रेस करणारच आहोत, आपली टेक्नॉलॉजी आणि हे सगळं आपण ॲट पार आणणार आहोत. आणि मी आत्ताचे फक्त बॉन्डिंग, परत जे आपल्याला चॅलेंजेस येतात, आपण सरांकडून ऐकलं, आपण कोले सरांकडून ऐकलं, तर गोरख सर सॉरी, पण एक लिंक नेहमी जिथे आपण मागे पडतो, अजूनही थोडासा, म्हणजे गव्हर्नमेंट हेल्प आहे, सगळं मान्य, आमच्यासारख्या इनरव्हीलवाले आहेत जे आपण म्हणजे फायनान्शियली त्यांना सपोर्ट करू, सगळं होईल. पण तरी पण CSR हा एक इम्पॉर्टंट स्टेप आहे, खूप मोठा स्टेप आहे. आणि असं वाटतं की म्हणजे कंपल्शन केलं आहे, पण स्मिताताईंना बघून असं अजिबातच वाटत नाही आहे की ते कंपल्शन म्हणून करतायत. मी त्यांचं काम पाहिलेलं आहे, गेल्या 2 वर्षापासून आम्ही बरोबर काम करतोय त्यांचे. मी नेहमी फेसबुक अपडेट्स वगैरे वाचते. एज्युकेशनसाठी ते खूप काय करतात आणि डाऊन टू अर्थ आहेतच, आणि क्लोजर टू अर्थ राहायची ते इच्छा दर्शवत आहेत. तर मी त्यांच्या थ्रू पण ऐकायला इच्छिते की आता आपल्याकडे टीचर्स आहे, आपल्याकडे FLO आहे, FLOA, पण त्याच्याबरोबर जर आपल्याला पाहिजे असेल तर ते एक CSRची मदत लागेल. आणि जेव्हा हे तिघंही आपण जो, तेव्हाच मग हे सगळं आपलं सक्सेसफुल होईल. तर स्मिताताई, आपला रोल, आपली इच्छा, हेही मला जरा. थँक्यू मॅम. ॲक्च्युली CSRचा जन्मच याच्यासाठी झाला आहे की आता आपण तसंही सगळं तळागाळात आणि खालच्याच लोकांच्या जास्त म्हणजे आपलं डिस्कशन झालं आहे. तर CSR हा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती खरंच खालच्या लोकांना आपल्यापर्यंत, आपल्या मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठीच ही सुरू झालेली आहे. की म्हणजे कॉर्पोरेटला जो काय बेनिफिट होतो, वार्षिक प्रॉफिट जो असतो त्याच्यात 2% जी आहे, एक आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपण खालच्या तळागाळातल्या लोकांना वर आणण्यासाठी त्याचा जर आपण फायदा करून दिला तर आपल्यासोबत आपला समाजही पुढे जाणार आहे. तर अशी आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे तशी आपली पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते. ती आपण बऱ्यापैकी म्हणजे आजकाल आता बऱ्यापैकी असं आहे की कोणी एन्व्हायरमेंटसाठी काम करतं किंवा कोणी दुसऱ्या अजून बऱ्याच गोष्टींसाठी वेगवेगळ्या आपापल्या बुद्धीप्रमाणे आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पाळतच असतो. तर कॉर्पोरेटला एक असं लिमिट असतं की बा मी काय करू शकतो. पण पहिल्यांदा कॉर्पोरेटचं असं असायचं की एखाद्या शाळेला बस पाहिजे का, हां ही बस दिली, फोटो काढले, विषय संपला. TV पाहिजे आहे, स्मार्ट TV पाहिजे आहे, मोबाईल पाहिजे. पण आता त्याच्यात पण खूप सुधारणा झाली आहे की नुसतं देऊन आम्ही थांबत नाही आता. की जसं की मी नॅप स्कूलला व्हॅन दिली, त्यांचं कोविडच्या नंतर असं झालं होतं की मल्टिपल डिसेबल मुलं आहेत
तर मल्टिपल डिसेबल मुलांकडे तसंही फार कमी लोक म्हणजे पॅरेंट्स पण दुर्लक्ष जास्त करतात. तर अशा मुलांनंतर मग यांचं पण आर्थिक नियोजन चुकल्यामुळे त्यांना शाळेत पाठवत नव्हते. मग मला त्यांच्याकडनं कळलं की बसची गरज आहे. मग मी माझ्या मॅनेजमेंटशी, आमची मॅनेजमेंट UKला असं त्यांच्याशी बोलून त्यांना एक 21 सीटर विंगर बस दिली. तर त्याच्यामुळे फायदा असा झाला की मुलं यायला लागले शाळेमध्ये. आणि आपण म्हणतो पण मल्टिपल डिसेबल मुलांमध्ये खूप जास्त स्किल असतात. आता जसं आपण लँग्वेजबद्दल बोलतोय तर आपण ह्या लँग्वेज त्यांना खूप छान, जसं की ब्रेल आहे तर त्या ब्रेलच्याच माध्यमातून या जर लँग्वेजेस शिकवल्या तर ते खरोखर समाजाच्या सोबत येऊ शकतील. म्हणजे मला ही लेले सरांची जेव्हा आयडिया कळली तेव्हापासून मी त्यांनाही विचारलं होतं की मल्टिपल डिसेबल मुलांसाठी तुम्ही काही करू शकाल का. लाईव्ह तर आता आहे बऱ्यापैकी भरपूर पुढे जात आहेत. तर त्यांना पण हे जर दिलं तर बाहेर जाण्याऐवजी जसं मंत्रालयामध्ये दुबोशी म्हणून आहे किंवा आपल्या MNC मध्ये आता बऱ्यापैकी चालू झालेलं आहे की वेगवेगळ्या भाषांचे म्हणजे आपल्याला इथूनच काम करू शकतात ते. आणि सांगायचं असं झालं की जसं माझा एक लहान भाऊ आहे जो अमेरिकेला, त्याला दिलं मला काही कळत नाही. आज तो तिथे गेला तेव्हा तिथे संस्कृत तो शिकला, त्याच्या मुलालाही शिकवलं. आणि आता तिथले पोलीस स्टेशन, स्कूल ह्यांना बोलवतात की आम्हाला तुमची मराठी संस्कृती समजावून सांगा की काय जेवलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, लहान मुलांकडनं कसा अभ्यास करून घेतला पाहिजे. कारण तिथे रागवणं मारणं हे नाही आहे. त्याच्यामुळे 18 वर्षानंतर मुलं कशी होतात. तर हे जे आहे की आपल्या संस्कृती एवढी छान आहे, जसं सरांनी सांगितलं की विश्वगुरू आहे भारत. तर अशाच आपली संस्कृती खूप छान आहे. आपल्याकडे जसं सांगितलं की एवढे न्यूरॉन्स आपल्यामध्ये आहेत. तर मलाही वाटतं की ही जे फक्त प्रायमरी किंवा 5वी पासून मुलांना ही लँग्वेज देण्यापेक्षा जर शाळेच्या प्रिन्सिपल किंवा सरांनी इंटरेस्ट घेतला आणि पहिलीपासून जरी सुरू केलं तरी मॅडम पण सहमत आहे की जितकं लहानपणी, मलाही असं वाटतं की जेवढ्या लहानपणी जितक्या लँग्वेजचा एक्सपोजर तुम्हाला मिळेल तेवढं आपण त्यांची पण म्हणजे राईट ब्रेन डेव्हलपमेंट खूप छान होते. तर CSR मधून आम्ही हेच बघतो की नुसतं देऊन टाकत नाही, आम्ही दर महिन्याला जातो. त्यांचं खरंच काही त्याचा उपयोग होतोय का. मागच्या वर्षी 40 मुलं होते, मग यावर्षी 60 झाले, आता नवीन याच्यामध्ये 85 झाले. तर आम्हाला खूप बरं वाटतं की नाही, आपलं जे काय आहे ते सार्थकी लागलं आहे. मग त्याच्यानंतर आम्ही तिथे नेहमी कसं जायचं बा शाळेमध्ये, त्यांचे प्रॉब्लेम कसे समजून घ्यायचे. तर मग मी कसं केलं की मंथली बर्थडे सेलिब्रेशन. ते मॅनेजमेंटच्या गळी पडायला थोडा वेळ लागला, पण म्हटलं सर जोपर्यंत मी विनाकारण शाळेत जाऊ शकत नाही, त्यांचे प्रॉब्लेम समजून नाही घेऊ शकत. मंथली बर्थडेला असतं की साधारण 15 मुलांचे, 10 मुलांचे एका महिन्यात वाढदिवस असतात. मग आपण त्यांना असं त्यांच्यासाठी ड्रेस वगैरे घेऊन जातो आणि त्यांच्यासोबत 2 तास घालवतो. मग त्यांच्या नीड्स कळतात. मग त्यातनं मला कळलं की त्यांचं सेन्सरी रूम जी असते अभ्यास करण्यासाठी किंवा ते हायपर झाले तर त्यांना कंट्रोल होण्यासाठी की ते मटेरियल त्यांच्याकडे कमी आहे. मग मी परत मॅनेजमेंटला सांगितलं की सर आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे. मग तिथे सेन्सरी मटेरियल घेऊन दिलं. त्याच्यानंतर त्यांच्याकडे 2 मजली शाळा आहे, पण मुलं फक्त खालच्याच रूममध्ये, कारण ते व्हीलचेअर घेऊन टीचर जाऊ नाही शकत. मग आम्ही त्यांना लिफ्ट प्रोव्हाइड केली आत्ताच नोव्हेंबरमध्ये. आणि ती पण अशी स्टँडर्ड OTSTच दिली की ज्याच्यामुळे काही मिसहॅप पण होऊ नये. म्हणजे आपण CSR आता असा नाही राहिला, फक्त एकदम खूप चांगल्या प्रकारे म्हणजे मी सगळ्याच कंपन्यांचं कौतुक करू इच्छिते की खरोखर आता CSR देताना आपण म्हणतो दान करते समय पात्रों को देखना चाहिए, हे सत्य आहे. परंतु हे त्यालाच मिळालं पाहिजे. काय होतं, काही ठिकाणी गरज नाही, त्या ठिकाणी हा CSR गेलेला आहे. आता तुमच्यासारखे ठीक आहे, लोक चांगली लोक देतात की ज्याला गरज आहे, त्याच लोकांना ते जर गेलं तर मॅडम मला वाटतं त्याचं सफल होईल ते. अगदी याच्याशी मी सहमत आहे. कारण आपल्याला मी अनुभव घेतलाय मॅडम, जिल्ह्यामध्ये काय राज्यात मी ह्या गोष्टी सर माझे चांगले मित्र आहेत, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात किंवा सगळ्या महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टी मी स्वतः बघितलेल्या आहेत. पण तुम्ही ज्या लोकांना गरज आहे, ज्या मुलांना गरज आहे, त्याला जर ते गेलं तर मला वाटतं 100% ते आपण त्या गोष्टी सहज हे होऊ शकतं आपल्या गावात, असं मला वाटतं. अगदीच मी सहमत आहे याच्याशी. आणि आपण नेहमी म्हणजे इन जनरल डिस्कशनमध्ये म्हणतो की दान हे सत्पात्रीच पडलं पाहिजे. मग व्यक्तिशाच कशाला, आपण कॉर्पोरेटचं सोशल रिस्पॉन्स दानच आहे, मग ते सत्पात्रीच पडलं पाहिजे जिथे गरज आहे. जसं की मॅडमनी सांगितलं की सुखदेव शाळा, ती पण माझ्याशी खूप चांगले अटॅचमेंट जास्त त्या शाळेशी याच्यासाठी आहे की तिथे जे मुलं आहे की ते फक्त NT मुलांसाठीच ती शाळा आहे. तर तो पण एक स्तुत्य उपक्रम आहे की खालच्या लोकांना ते खरोखर वर आणण्यासाठी आणि आपल्या मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तर तिथे मी जाऊन आता मी तिथे गेली आणि त्यांचं बघितलं की त्यांना नोटबुक नाही, हँडरायटिंग चांगलं नाही. मग मी नोटबुक डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम केला, पण मी म्हटलं की फक्त वह्या वाटून मी वापस येणार नाही,
त्यांना तिथेच सांगितलं की प्रत्येक मुलांनी लिहिलं पाहिजे. माझ्या कंपनीमधले 10-12 इंटरेस्टेड लोकांना मी दर बुधवारी जाऊन त्यांचं हँडरायटिंग चेक करते, त्यांना गाईड करते आणि त्यांचं बघते पहिल्या पानावरचं अक्षर आणि शेवटच्या वहीचं पानावर. ज्यांचे खूप चांगले झाले त्यांना आपण ॲप्रिसिएशन म्हणून एक वार्षिक प्रोग्राम पण करतो आणि आमचे UK मॅनेजमेंट आले की आम्ही त्यांनाही घेऊन जाते की आम्ही खरंच काय करतोय. नुसतं न्यूज लेटर बनवून छापून पाठवणं आणि रिअल घेऊन जाणं. स्मिताताई एक एक्झाम्पल आहेत की CSR म्हणजे फक्त पैसे देणे नाही. जसं आम्ही इथे येऊन बसलो, मला लगेच ते म्हणाले की ड्रॉपआउट्स झालेत. आपण ज्या फॉर्म्स भरले होते ते 90 मुलं होती आणि फक्त 40 का बसले एक्झाम द्यायला. कुठेतरी आपलं कमी पडलं, आपलं अटेन्शन नव्हतं त्याच्यात. ते का त्यांनी नाही पुढे ते नेलं, आपणच कमी पडलो. आता मॅडम आपल्याला पुढे त्यांच्या शाळेत जाऊन परत बघावं लागेल. कुठेतरी थोडंसं मोटिवेशन कमी झालेलं वाटतंय मुलांना. मग ते हे सारखं पुश द्यावं लागतं आणि म्हणूनच आपण सगळे इथे रिस्पॉन्सिबल होऊ आणि सगळे आपण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ. आणि FLOA जो हे खूप मोठं असं उपक्रम घेतलं आहे, त्याच्यात आपण एक पुढचा क्वेश्चन जो आहे तो सानियासाठी विचारायचं होतं मला. मी सानिया, असं वाटतं की हे जे मुलं असतील आता ते सगळे एकतर मोबाईल ॲपवर शिकतील, म्हणजे त्यांना वायफाय लागेल चांगलाच, किंवा मग मोबाईलचे डेटा यूज करता येणार. पण अजून पुढे गेलो की त्यांना ते पेनड्राईव्ह देणार आहे. मग पेनड्राईव्ह ते शाळेत ठेवू शकतात आणि सुखदेव शाळेत तर आम्ही पाहिलेलं आहे की त्यांच्याकडे ते TV असतं. मग ते TV ला लावू शकतात का आणि ते पेनड्राईव्हवर ते बघू शकतात का आणि ते लेसन्स घेऊ शकतात का. तर आपल्याकडे काय सोय आहे, म्हणजे आपण जे इथे तुम्ही तर एवढ्या मोठ्या शाळेत शिकवताय, तर तिथे म्हणजे कशी असते परिस्थिती आणि FLOAची म्हणजे आपल्याला हेल्प कशी यूज करता येईल आणि काय तिथे पण आपल्याला सगळं जे शिकवायचं असेल ते असं करू शकणार आपण, म्हणजे मीडिया यूज करून. ॲब्सोल्युटली. कोविड साधारण लॉकडाऊन झालं फेब्रुवारीमध्ये वगैरे नाशिकला. पण मी दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकवते आणि खूपच जास्त प्रोग्रेसिव्ह स्कूल आहे. नॉट बिकॉज आय वर्क देअर, बट त्याचं मी एक एक्झाम्पल सांगू शकेन. 6 months आधी आम्हाला गुगल क्लासरूम करायला शिकवलं, आम्हाला मुलांना ॲड करायला सांगितलं, आम्हाला होमवर्क आणि वर्कशीट कसं टाकायचं ते सांगितलं. एक युज्युअल टीचरचं एक असतं की एवढं काम काही कमी आहे का की हे अजून जास्त काम लावलं. आणि पहिला तो रिॲक्शन होता. आम्ही विचारलंसुद्धा मॅनेजमेंटला, तर म्हणे सानिया मॅम वेट, कारण मी HOD आहे तर मी सगळ्या टीचर्सच्या बिहाफवर बोलली. तर म्हणे सानिया मॅम वेट, युल नो. आणि आय थिंक 4 months नंतर मॅम लॉकडाऊन झालं अँड दिल्ली पब्लिक स्कूल वॉज द फर्स्ट स्कूल टू स्टार्ट ऑनलाईन स्कूल द नेक्स्ट डे ऑफ लॉकडाऊन. अँड त्याच्यावर होमवर्क, वर्कशीट्स आणि ऑनलाईन लिंक कशी जॉईन करून सगळ्या पेरेंट्सचे ईमेल IDs वगैरे. सो आय थिंक मॅनेजमेंट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर दॅट. अवेअरनेस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. प्रोग्रेसिव्ह मेंटॅलिटी ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि इथे मी एक ॲड करीन मॅम, 2-3 जनरेशन्स आधी जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन चालून गेलं. मग आलं जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ वन. आणि आता असं आहे जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ सम. सो इट इज नॉट दॅट यू हॅव टू हॅव ओनली वन feather in your cap. Now you need to have many feathers to your cap that will keep you ahead in this competitive world. And last एक ॲड करीन की मी जे म्हटलं की जितकं लहान तितकं सोपं, पण बेटर लेट देन नेव्हर. सो आज कळलं आहे ना, आज शिकायला सुरुवात करा. बिकॉज द वर्ल्ड इज प्रोग्रेसिंग एव्हरी डे. ऑपॉर्च्युनिटीज येतच राहणार आहे. आणखीन महिंद्रा अँड महिंद्रामधला माझे एक स्टुडंट आहेत आणि जेव्हा महिंद्रा आणि रेनोचं टायअप झालं तेव्हा ही वॉज सिलेक्टेड टू गो टू फ्रांस एंड ही केम टू मी एंड ही सेड मैम फ्रेंच मैंने लिखा है मेरे बायोडेटा पे, लेकिन मुझे आता कुछ नहीं है. कंपनी ने सिर्फ बायोडेटा पे देखा कि मैंने स्कूल में फ्रेंच पढ़ा है. उन्होंने बोला बाकी सब लोगों से तो आपको ज़्यादा ही आता है, तो आप ये ट्रेनिंग के लिए चले जाओ. लेकिन मैम मेरे को कुछ नहीं आता. सो आई लुक्ड एट हिम एंड आई सेड नो प्रॉब्लम, फास्ट ट्रॅक वर आपण करू शकतो. हाऊ मच टाइम विल यू गिव्ह मी? ही सेड 8 days.
And with his very busy schedule, he could give me only 1 hour. So I had 8 hours. So in that 8 hours, where is the washroom, where is the bank, how much is the cost, where is the restaurant, माझी रूम कुठे आहे, लेफ्ट राईट वर खाली, हे बेसिक मी त्याच्यासाठी कोर्स डिझाईन केला. ड्यू टू विच ही नॉट ओनली सर्वाइव्ड, ही कुड मेक फ्रेंड्स, ही लर्न फॉर महिंद्रा कंपनी, ही केम, ही टॉट सो मेनी पीपल. आणि तुम्ही जर्मन टीचर आहात तर कल्चर किती महत्त्वाचं असतं. तर बॉन्जूर म्हणायचं तर शेक हँड करायचा का, नाही करायचा का, किती हात दाबायचा, किती नाही दाबायचा, 4 बोटं द्यायचे, नाही द्यायचे. ऑल ऑफ दिस वेन यू टीच अलॉंग विथ द लँग्वेज, ते जे कल्चर आणखीन ते असतं ते खूप कॉन्फिडेंस देते. एंड वेन ही केम बैक ही वॉज सो हैप्पी एंड देन ही सेड मैम मैं मेरे बच्चे को फ्रेंच स्कूल से ही पढ़ाऊंगा. So this is the awareness that we need. Coming back to the question, yes, आपण स्कूलमध्ये नक्कीच हे इंट्रोड्यूस करू शकतो आणि आपण मुलांना हे सांगू शकतो की इट इज नॉट आउट ऑफ फोर्स, इट इज आउट ऑफ चॉईस. And when it is out of choice, as you said at the beginning of the course session, की 40 मुलं शिकतात पण 5 मुलं असतात त्यांना जास्त शिकायचं असतं. त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी काहीच नाही आहे. त्यांना सगळ्यांबरोबर आपण पुढे चालायला लावतो. ते 5 मुलं त्यांना जर आपण टिपू शकलो तर आय थिंक दॅट इज गोइंग टू बी व्हेरी गुड फॉर FLOA. That is definitely going to make a difference. Every drop in the ocean is going to play a role. And आपण हे करणारच आहोत. आपण असं आज सगळे जुळले आहोत FLOAशी. एक लास्ट क्वेश्चन मला अनुराधा मॅडमशी बोलायचं होतं, म्हणजे मला ते खूप अट्रॅक्ट करते. शिकायचं असलं तर म्युझिक हा एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. अनुराधा मॅमचं म्युझिक बेस आहे, तर म्युझिक थेरपी ह्याची एक इन्स्टिट्यूट पण आहे मैसूरला, जे मी अटेंड केलेली आहे. म्हणजे ती आय विजिटेड इट आणि ती इतकी सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की कुठली भाषा शिकवायची असेल ना तर ते लहान मुलांपासून जर आपण म्युझिक थ्रू ते शिकवलं तर ते खूप जास्त म्हणजे त्याचं हे पडतं इम्प्रेशन. पण म्हणजे माझा पण अनुभव असं म्हणतो की मी आता कॉर्पोरेट लेवलला जेव्हा शिकवते ना तर त्यांना पण मी गाणे शिकवायला लावते की म्हणजे कल्चर त्यांना त्याच्यातून येऊन जातं, वोकॅबलरी शिकून जातात, ते नाचायलाच लागतात. म्हणजे ऑनलाईन असलं मी किती मला नाही वाटत मी एवढे 500पैकी स्टुडंट्सला कोणालाही पर्सनली भेटले आहे, तरी पण म्हणजे ते जे एक वॉर्म येऊन जातं की अरे वा छान मस्त म्युझिक ऐकत आपण शिकतोय. माझ्या ते एक्सचेंज ऑफ कल्चर जे येतं ते त्यांना जे तिथे जर्मनीमध्ये किंवा फ्रान्समध्ये ते राहिले ते त्यांना पार्ट ऑफ दॅट कंट्रीचं जे फील येतं ते त्यांना एक खूप मोठा रोल करतं. तर आमच्याबरोबर नक्की जुळा आणि ते आपण फॉरेन लँग्वेजला असं पुढे घेऊन जाऊ. FLOAचं पण आय वुड रिक्वेस्ट कौस्तुभ सर ऑल्सो टू प्लॅन द कंटेंट सच की त्याच्यात म्हणजे खेडेगावाचे असले, पाड्यातले असले किंवा मोठ्या शाळेतल्या असल्या किंवा कॉलेजचे असं सगळ्यांना त्याचं बेनिफिट होईल. कारण म्युझिक खूप हा एक मोठा रोल देणार आहे. प्लीज. येस, नक्कीच. म्हणजे आपण म्हणतो ना की म्युझिक किंवा गाणं हे आपल्या हृदयापर्यंत पोहोचतं. तसंच आहे की आपण जेव्हा आता फॉरेन लँग्वेजबद्दल बोलत आहोत तेव्हा आम्ही म्हणजे आता मला सांगायला आवडेल की जेव्हा आम्ही फॉरेन लँग्वेज एक छोटा कोर्स कॉलेजमध्ये रन करतो तेव्हा आम्ही 1 दिवस त्यांचा कल्चरल फेस्ट ठेवतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्याही लँग्वेजमध्ये शिकले असेल तर त्यांना एक छोटासा ड्रामा, नंतर एखादी पोएट्री सायटेशन आणि म्युझिकल हे आम्ही करत असतो. कारण कल्चरल एक्सचेंज इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आणि वी आर एबल टू क्रिएट एम्पॅथेटिक व्ह्यू किंवा आपल्या म्हणतो ना हृदयापर्यंत पोचतं. तर ते खूप आहेच, खरंच आहे. आणि म्युझिकमुळे आपण तर म्हणतो की अनेक आजारांवर आपण मात करू शकतो. नंतर म्युझिकमुळे आपल्याला जर टेन्शन असेल किंवा आजकाल मुलांना असतं की मुलांना काय मध्यमवर्गीयांना कोणालाही डिप्रेशन आलं हा एक खूप कॉमन शब्द आहे. आणि जर असं होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही त्यांना म्युझिकची सवय लावली तर नक्कीच मुलांचं लक्ष म्हणजे ज्या वाईट गोष्टींकडे जायला नको त्याच्यातनं ते पुढे जाऊ शकतात. नंतर आपण जर म्युझिकमुळे आपण अनेक गोष्टी म्हणजे खरोखरीच त्यांना स्टेज डेअरिंग देऊ शकतो, कॉन्फिडन्स देऊ शकतो. नंतर त्यांच्या म्हणजे आपण आता जसं म्हटले हे सगळीकडे संधी आहेत
आता आपण पाहिलं की फॉरेन लँग्वेज शिकलं तर काय, असं मी म्हटली जरी की परदेशात जा, म्हणजे त्यांनी परदेशात जा असं नाही, तर आपल्या देशामध्ये पण अनेक संधी आहेत की अगदी छोट्या कुठल्याही ड्रायव्हरपासून ते अनेक ह्याच्यात तुम्हाला, किंवा आपण केव्हाही आपल्या भाषेत बोललो, म्हणजे फॉरेनला गेले असतील तर जेव्हा मराठी माणसं भेटतात तर नुसतं नमस्कार किंवा कानावर जरी पडलं तरी त्यांना खूप आनंद होतो की अरे वा, कोणीतरी महाराष्ट्रीयन माणूस इथं दिसतो आहे. किंवा आपल्याकडे जे सिनेस्टार्स असतात ते जर आपल्या वेगवेगळ्या प्रोग्रामला आले असतील आणि ते म्हटले की मराठी भाषेत आपल्याला जेव्हा म्हणतात की नमस्कार, तर सगळेजण खूप टाळ्या देतात, कारण त्यांना काय वाटतं की अरे वा, हे हिंदी सोडून आपल्यासाठी मराठी बोलले. तर तसं आपल्या एक लँग्वेजबद्दल अफेक्शन असतं. आणि जेव्हा आपण दुसऱ्या भाषेतल्या लोकांशी त्यांच्या भाषेत बोलतो तर नक्की आपण एम्पॅथेटिकली त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो, आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. तसंच म्युझिकचं पण आहे की आपण गाण्यातून जर शिकवलं तर ते मुलं नक्कीच लवकर शिकतील आणि त्यांना आवड निर्माण होईल. आणि ती करण्यासाठी आपण त्यांना त्याच्या म्हणजे संगीतातून पोहोचू शकतो असं मला वाटतं नक्कीच. आणि ग्रामीण भागातल्या मुलांचा जसा विषय चालू आहे तर खरंच त्यांना काहीही नवीन शिकवा, ते मनापासून शिकायला तयार असतात, हा आपण अनुभव घेत असतो. आणि त्यांना जर कोणी तर असं जसं आपण म्हणतो आहे तर त्यांना म्युझिकमध्ये म्हणजे संगीतातून शिकवलं तर त्यांना एक आनंद निर्माण होईल. आणि ते पण त्यांचे जर आपण प्रोग्राम केले तर त्यांना एक स्टेज मिळालं तर अजून हुरूप मिळेल की चला आम्ही कुठेतरी परफॉर्म करत आहोत. मग त्यांना अजून हुरूप मिळतो की दुसऱ्या दिवशी मी परत काहीतरी शिकू. तर त्यापासून आपण नक्कीच पुढे पोहोचू शकतो असं मला वाटतं. डेफिनेटली. म्हणजे म्युझिक, डान्स सगळंच आपण कल्चरल वेज वी कॅन डू. ब्रिजेस गॅप करू शकतो. जिथे जायचंय तिथे त्यांना आपुलकी वाटेल आणि आपलं पण आपण तिथे कल्चर मेंटेन करून आणि राहू. हे सगळं आज आपण इथे बसलोय जे 7 जण स्टेजवर डायसवर पण खाली पण सगळे ओथ घेऊया की आपण मुलांना डेफिनेटली मोटिवेट करूया, इन्स्पायर करूया, त्यांना खूप काय जे काही त्यांना लागेल ते देऊया. कारण आपल्याला त्यांना सांगायचं आहे की फॉरेन कंट्रीला जा, एक वेगळा एक्सपिरियन्स घे, नॉलेज घे तिकडचा आणि आण आपल्या देशात परत. हे एक खूप मला असं नेहमीच वाटतं की हे खूप छान होईल जर आपण हे सगळं अचीव करू शकलो. आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू पॅनलिस्ट्स, the guests who are sitting waiting for long now, FLOA and of course Mahatma Gandhi, the institution. Thankful to everybody for having this happen today, and Ramaji, special thanks from the bottom of my heart for coming. It was such a prestigious thing for me to say मेरे डिस्ट्रिक्ट के चेयरमैन आज मेरे बीच यहाँ आए और मुझे यहाँ पर वाव दे रहे हैं ऐसा सुंदर एक प्रोजेक्ट करने के लिए. थैंक यू सो मच रमाजी. सर्व पॅनलिस्ट, ऑर्गनायझर, फ्लोआ आणि तुम्ही सगळे मुख्याध्यापक, HODs आणि वेगळ्या वेगळ्या शाळेतनं आलेले स्टुडंट्स यांनी पेशंटली एवढा वेळ आमचं पॅनल डिस्कशन ऐकलं आणि दे आर इगर टू गेट देअर प्राइजेस, अवॉर्ड्स. सो इवन आफ्टर दॅट दे आर हिअर, म्हणजे दे आर लर्निंग फ्रॉम द हार्ट असं मला वाटतं. तर तुमचे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमाला तुम्ही इथं उपस्थित राहिले त्याबद्दल. ऐकता ऐकता जरा असं एक वाटलं की सध्या आपल्याकडे असे काही मध्यमवर्गीय लोक असतात की कोणी विधवा असेल, कोणी विधूर असेल, त्यांचे मुलं बाहेर आहेत किंवा त्यांना आत्ता सांभाळायला कोणी नाही आहे. अशा वेळेला जर त्या लोकांनी एखादी लँग्वेज शिकली, आणि आता सांगते की इस्रायलमध्ये किंवा अशा ठिकाणी ओल्ड जे लोक आहेत त्यांना सांभाळण्यासाठीचा एक आता हा नवीनच प्रोफेशन निघाला आहे. की माझी एक मैत्रीण म्हणाली की माझी मुलं 10वी झाले, 12वी नंतर त्यांना इंजिनिअरिंगला पाठवायचं आहे, तर माझ्याकडे पैसे नाही. तरी इथला कॉमर्स ग्रॅज्युएट होती, अकाउंटचा जॉब सोडून ती इस्रायलला गेली. ती म्हणे मी 3 वर्षामध्ये भरपूर पैसे कमवून येणार आहे. तर जे एकटे आहेत, काहीतरी करू इच्छितात असे लोक, फक्त विद्यार्थी किंवा कॉलेज स्टुडंटच नाही तर ज्या लोक मध्यमवर्गीय स्त्रिया असेल, पुरुष, हे लोक सुद्धा एक चांगली लँग्वेज शिकून स्वतःसाठी वेगळं जगू शकतात. डेफिनेटली. इंटरप्रिटेशनचा पण एक खूप छान स्कोप आहे. आपलं बोलणंच नाही झालं आणि
FLOA is also attached to Rian, which allows you to translate lot of things. मग ते पण एक खूप मोठं हे आहे म्हणजे हां ते टेक्निकल तिकडनं आपण नॉलेज घेऊन येऊन आणि करू शकतो, पण ते ट्रान्सलेशन पण त्याच्याबरोबर करू शकतो, इंटरप्रिटेशन पण करू शकतो. हे सगळेच खूप आहेत. म्हणजे फॉरेन लँग्वेज लर्निंगला तर पाहिलं तर हंड्रेड्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याला. लिटरेचर रिव्ह्यू असेल किंवा बुक्स रायटिंग असेल किंवा रिसर्च वर्क असेल, याच्यासाठी सुद्धा फॉरेन लँग्वेजमध्ये खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. येस, आय वुड ask Shailesh sir to please be back on stage to take charge of the next schedule. Thank you so much everyone. Thank you. Thank you. थँक्यू. मी सर्व पॅनल सदस्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरच थांबावं.